नागसेन, सारनाथ, आरसीबी, वैशाली आणि सिद्धार्थ या 6 सोसायट्यांच्या 6 विंग आहे का? पाहिजे मला डिटेल तुम्हाला सांगू द्या, कारण कन्फ्युजन नको व्हायला. 6 सोसायट्यांच्या या 3 विंग मध्ये रहिवासी बसतात. आता या ठिकाणी काम करतात ए विंग मध्ये. ए विंग मध्ये नागसेन सोसायटी, मराठवाडा सोसायटी या 2 सोसायटी आहेत. 6 पैकी 3 सोसायट्या बरखास्त आहेत. त्या 3 सोसायट्यावरती प्रशासक नेमला. तुम्ही प्रशासकला पण लेटर नाही दिलं. जी सोसायटी जिवंत आहे त्या सोसायटीला पण तुम्ही लेटर नाही दिलं. ही सोसायटी एक्झिस्टिंग आहे, त्याचे अध्यक्ष आणि सचिव इकडे उपलब्ध आहेत, त्यांना लेटर नाही. आणि असं बेकायदेशीर काम कसं काय करून करा? ते सगळं आहे ना सर त्याच्यात. अरे आम्हाला सांगा ना काय काम करता तुम्ही? प्रतिमध्ये मी वाचलं ना. प्रतिमध्ये नाही द्यायला आम्हाला. प्रशासक आणि 6 सोसायटी मी तुमच्या नावाने लेटर दिला, तुम्हाला प्रति केलं चालेल का? तुम्हाला दिलं पाहिजे ना. मी फक्त सही रिशिवड कोणी केली ते बघायचं. इमारतीमध्ये येऊन जर मी काम केलं नाही, ती सही रिशिवड कोणी केली ते बघायचं. त्याच्यात प्रशासक पण आहे आणि 6 सोसायटी पण लिहिलंय. बाबू तुला कळलं का मी काय बोललो? तेच आहे लेटर. तुझ्या इमारतीमध्ये जर मी काम करायला आलो तर मी असंच येईल का? हे लेटर आहे दिलेलं म्हणणार तुला सगळ्यांनी. हे लेटर आहे. हा, हे याची काय ऑथेंटिसिटी मला पुढे सोसायटीचं नाव? हे बघा, प्रशासक पंचशील नगर. 6 सोसायट्यामधले एकही सोसायटीचं नाव नाही. 6 सोसायटी लिहिलंय. असं नाही मला. मी फक्त असं लिहून 6 पोलीस आणि तुम्हाला लेटर देऊ का मी? आता हा मी फक्त लिहून 6 पोलीस हा रिशिवड लेटर देऊ का मी? कोण आहे ते बघायचं. राजेश शेट्टी सोसायटीवाला आहे का? राजेश शेट्टी सोसायटीचा सोसायटी अध्यक्ष आहे का? कोण आहे? नाही, काय नाही. तो काम कायच आहे तो. अरे काय झाडूवाला आहे. त्यांना अर्ज द्यायला लावा. नाही, पण आता सध्या तरी काम बंदच करा. काम बंदच करा आता. किती गोंगळपणा. नाही, नाव आहे पण ते रिशिवड कोणी केलं ते ऍक्सेप्ट करायचं नाही. अरे साहेब फक्त 6 सोसायटी लिहिल्या याच्यामध्ये. मी दाखवतो नाव आहे ना सर. नाव आहे मराठवाडा सगळं. अहो तुम्ही ऍड्रेस विषयामध्ये ऍड्रेस कोणाला गेलं पण त्याच्यामध्ये मराठवाड्याला गेलं का लेटर? असं लेटर पाहिजे आम्हाला. कोणी घेतलं? ठीक आहे ना, कोणी घेतलं? या व्यक्तीने घेतलं. सोसायटीचा स्टॅम्प आहे का? सही आहे का? सोसायटीचा प्राधिकृत व्यक्ती आहे का? कोणीच नाही. लोकांना कसं कळणार तुमच्या म्हणजे तुम्ही या गोष्टीचं तुम्ही वकिली कोणाची करता मला माहित नाही. ऐका, तुम्ही वकिली कोणाची करता मला माहित नाहीये, पण फक्त तुम्ही एवढं जरी बघा की बेकायदेशीर कामाला आम्ही अडथळा करतोय. जे काम बेकायदेशीर आहे ना मला दाखवा ना कायदेशीर. तुम्ही ए विंग मध्ये आला ना, ए विंग मध्ये या सोसायटीच्या बिना तुम्हाला एकही काम करता येणार नाही. तुमचं म्हणणं काय? कोणाला मी तुमच्या सोसायटीमध्ये येऊ का? तुम्ही मला येऊन द्याल का? मला सांगा, एक प्रश्न उत्तर द्या मला. मी तुमच्या खाजगी सोसायटीमध्ये जर आलो तुम्ही मला अलाव कराल? ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे, समजलं मला. समजलं साहेब. सोसायटीला द्या ना साहेब. समजलं. आता कोण सही स्टॅम्प देणार त्यांना? मला त्यांचं नाव सांगा, त्यांना द्यायला लावतो. नाही, ते लेटर नको. कोण देणार? जो पहिल्याचा होता ना तो कंपनीवाला त्यालाच बोलवा. सही कोण देणार? स्टॅम्प कोण मारून देणार? मला सांगा साहेब, मला हे सांगा. एक मिनिट. हे कोणी सही केली? आर्यन रिअल्टर. हेच बघा ना, तुम्हाला हेच लेटर तुम्ही दाखवता ना मला. हे कोण सही करतो? आर्यन रिअल्टर करतो. हे लोक आमच्या बिल्डिंग मध्ये काम करायला लागलेत. याचा कोणाचं लेटर लागेल? मला कोणाचं लेटर लागेल? यांच्या बिल्डिंग मध्ये मला काम करायला यायचंय. मी सांगाल माझी 2 माणसं तुमच्या मराठवाडा सोसायटीमध्ये काम करायला येतात, कृपया त्यांना सहकार्य करावे. बस एवढंच. हे लोक येतील, बाबा काम कर, दुसरं काय नाही बोलत आम्ही. असं लेटर तुमचं आहे का? त्या सोसायटीनं हे येडे आहेत. हे सोसायटी आहे ते लोक. लोकांच्या नाव हे मला पाठवणार आहे, पण पाठवणार. किती बेकायदेशीर काम आहे. आणि आपण याला प्रोटेक्शन देतो. पण या कंपनीशी जरी कॉन्ट्रॅक्ट साईन केले ते आम्हाला कळवलं कंपनी चांगली कुठली कंपनी वाईट आम्हाला बंदोबस्त मागितला पण बंदोबस्त. कुठली कंपनी चांगली आहे वाईट हे आम्ही सांगू शकत नाही. मला आता आम्ही कोर्टामध्ये करू. आता आम्ही कोर्टामध्ये करतोय. तुम्ही एवढं जे प्रोटेक्शन दिलं बेकायदेशीर म्हणजे आपल्याला खूप चुकीची गोष्ट आहे. या बेकायदेशीर गोष्टीला प्रोटेक्शन तुम्ही देताय. आता वेगळाच विषय. मला फक्त एवढंच विचारायचंय, ही दोघं काम करायला आली, ही चांगली माणसं आहेत, चोर नाहीयेत, असं आम्हाला कसं कळलं? त्यांच्या माथ्यावर लिहिलंय. बिल्डरचा माणूस त्यांच्या सोबत होता. बिल्डर कोण? इकडचा आमचा मायबाप आहे का बिल्डर? नाही, बिल्डर आमचा मायबाप नाही. केलं नाही बिल्डिंगचं. ही रिहॅब बिल्डिंग आहे. ऐका, तुम्हाला परत सांगतो मी, ही रिहॅब बिल्डिंग आहे. रिहॅब बिल्डिंग मध्ये सोसायटीला विचारल्याशिवाय कोणी प्रवेश करू शकत नाही. तुम्ही सेल बिल्डिंग मध्ये जा बरोबर. सकाळी तुम्ही काय नाही अडवलं त्याला?
अडवलं ना पुन्हा- अडवलं ना तुम्ही आम्ही म्हणत चला आम्हाला तिकडे नाही तुम्ही काम करू नका बोलला नाही हा, तुम्ही- बोललो. विचारा ना त्याला इथे येऊपर्यंत- त्याला विचारा इथे बोलले येऊपर्यंत- मला इथून नेलं अहो, ते अहो पोलीस साहेब आमच्या उरावर पोलीस बसल्यावर इथून नेलं आम्हाला टाकलं वकिलाला लेटर तुम्ही त्या पोलिसाला बोलवा त्यांनी इथं आम्हाला नेलं इथं आम्ही अहो तेव्हा सांगितलं आम्ही असतं, साहेब त्या- लेटर घेऊन या म्हणून. अहो ऐका दुपारी झाले बघा हे दुपारी. नाही 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 नाही, नाही ऐका मी सकाळपासून आलो इथे आम्ही तेव्हाच बंद करा. बंद केलं ना मी काम कळलं ना? विषय आता कळला तुम्ही ना. साहेब तुम्ही आम्ही तिथे पोलीस चौकीत गेलो तिथं आम्हाला डायरेक्ट काय म्हणले माहिती का काम बंद केल्यावर एफआयआर टाकणार म्हणून कोण कामाला पाठवतात नेहमी दरवेळी त्यांचं तुमची नावं, नाव नंबर किंवा सगळं- हे लोक सगळं नेमून पाठवून काढून देतात. देतात, ते सगळं मला देतात. साहेब यांना विरोध नाही आम्हाला कामात करून घ्यायचं पण कायदेशीर करा उद्या कोर्टात प्रकरण गेली तर त्यामुळं तुम्हालाही अडचण नको आणि त्यांनाही अडचण नको. आता हे दुसऱ्या कंपनीचे आलेले ते कुठपर्यंत चालणार त्यांचं नाव टाकलं. अहो सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मार्क केलं नाही नाव टाकले नाही नाही टाकलं संदीप ठुमरे तुमचं नाव आहे का नाही? खाली नाव टाकले ना सब्जेक्ट मध्ये नाव आहे. तुम्ही मला ऍड्रेस कराल माझं नाव याल ना उद्या तुम्हाला नोटीस पाठवली संतोष सांगकर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या प्रतिमध्ये कोणाला करायला पाहिजे लेटर पाहिजे ना प्रतिमध्ये काय करायचं? सेम मॅटर दोन सोसायटीच्या नावाने दोन सोसायटी इकडं मराठवाडा या ए विंग मध्ये पहिले माहिती तर करून घ्या डायरेक्ट याचं बेकायदेशीर लिहून गेले सध्या साई सोसायटीचं लेटर पाहिजे साई सोसायट्यांना हे सोसायट्या साई येणार सोसायटी. दोन सोसायटीचा पैसा साई सोसायट्या पाहिजे कामं करायची. साई सोसायट्या त्या पाहिजे ते विंगला करा बाकीच्या विंगला करू तो नका उद्या पण येईल तो आम्ही रोखणार नाही कायदेशीर कर तर नाही तर मग तुम्ही एफआयआर दाखल करताना सगळ्या लोकांवरती एफआयआर दाखल करा एफआयआर ची भीती दाखवू नका आम्हाला एफआयआर ची भीती दाखवून तुम्ही बेकायदेशीर कामं करता चुकीची गोष्ट आहे कमले साहेब राहू दे बंद कर चला सांगा त्याला. ही कुठली पद्धत हे आहे काम करू द्या त्यांना. साहेब पवार साहेब कोणतं काम आता नाही म्हटलं तर तरी तुम्ही बेकायदेशीर कशाला कामाला सांगताय आहे कुठं? पत्र आहे. नाही, राहू द्या ते बेकायदेशीर आहे राहू दे बाळा आहे, राहू दे. नावं पण आहे त्यांची. ओरडून बोलतो असू दे ना. कसा त्यांची बसलाय नावं पण आहे तिथे. असू दे पण आम्हाला माहिती नाहीये. आता उद्या लेट बिल्डर आहे, बिल्डर. बंद करा भाई बंद कर बाबा जाऊ दे तू बंद कर बिल्डिंग यांची नाहीये पवार साहेब बिल्डिंग यांची आहे वेळ लागणार आहे याला. किती हा, वेळ लागेल. किती वेळात तरी 2 तास लागणार. तू काय कर उद्या ये. कायदेशीर उद्या माझे सगळं मी त्याची जबाबदारी घेतो तुला फोन अडवला ना मी त्याची जबाबदारी घेतो तुम्हाला कायदेशीर प्रक्रियामधून ये कायदेशीर काम कर उद्या नाही केलं तुझ्यावर पण कारवाई करणार मी ते लिहून घे त्यांच्याकडून खाली बसून घे कागद घे चला. ती काय पाहिजे माझ्या नावाने कोणाच्या चला, खाली चला. काय सगळं लिहून घे नंबर घे त्यांचा माझा लिफ्ट चालू कर नंबर आहे. लिफ्टला बटन दाब